नुसतं रडू रडू बेजार हाल करून राहिली. ए रडायली का मनीषा? अगं रडती कशाला? सोड तिला खाली, सोड तिला खाली. असं रस्त्याने रडू नको आई, चांगलं नाही वाटत. का रे ऋतू आता कवा येशील मामा घरी? तू काल देशील का? मग दररोज ये करतो काय बाय? मामा बघ काय द्यायला बघतो ते पैसे द्यायला. घे पैसे, कॅडबरी घे कॅडबरी. हा काय काही आणून द्या, ते कशालाच नाही म्हणणार नाही. फक्त तिला ते सॅरलॅक्स खायचं ना असं मान आलं. नाही 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 नाही, तिला चव पाहिजे वेगवेगळी. आता त्या ऋतूला का वाप देत होते, तिनं पाहिलं लांबूनच रडा लागली. तिला जिरे मिऱ्याची चटणी लावून पाहिजे खायला. हाव का? घे बा पान. चला यावं का? हा चला. आता हे चालले ट्रॅव्हल्स मध्ये. चला येऊ भाऊजी. चल राणी हो पलीकडून टाकी राणीला. या व्यवस्थित. हा येतो पोचल्यावर फोन करा सकाळी. जा दम म्हणे. हा पाणी बॉटल घेतली का? हा घेतली. चल बाय ऋतू. बाय करा. चला बाय कर राणी. बाय. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे आपल्या घरातून होती आहे. घरातून कशामुळे होती तुम्हाला कारण सांगतोय मी. तर माझ्याकडे इकडे बघा, ही राणी बघा खाऊन खाऊन काय करायला लागली तू खरं सांग काय करायली? माझ्या लेकीचं कणीच खवरायली का तू? अहो ग साब रे, आमचं असं चालूच राहतंय. परी 1 मिनिट बंद कर रे बाळा, माझा व्हिडिओ चालू आहे. 2 मिनिटं बंद कर ना. हा हो 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 हो. आणि तुला टिकली कोण लावली? टिकली कोण लावली तुला? एवढी मोठी का? कशी दिसायला लागली तू? पाय हे बाई कणीस खवरायली. ह्या लेकराला नाही का तुम्ही जगातलं काही आणून द्या, ते कशालाच नाही म्हणणार नाही. फक्त तिला ते सॅरलॅक्स खायचं ना असं मान आलं. नाही 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 नाही, तिला चव पाहिजे वेगवेगळी. आता त्या ऋतूला का वाप देत होते, तिनं पाहिलं लांबूनच रडा लागली. तिला जिरे मिऱ्याची चटणी लावून पाहिजे खायला. हाव का? घे बा पान. काय करूया पुरी सांगा बरं? का ग हिरोईन? मक्का खायला तुला दात आहे का? दात आहे तुला? दात आहे ना. चाटला जाईल जे इथे काहीच खाईन ते तोंड चवदार होऊन जाईल. मागून काय लावला? का ग बाई? चमचा लावला, चमचा. आणि मीच लावला तो. मीच लावला भाजासाठी. असंच लावावं लागतंय भाजासाठी. असं पकडले गरम लागत नाही हाताला भाजासाठी. मग खाली बस 1 मिनिट. काय पाहिजे तुला खायला? कणूस पाहिजे? कणूस खरं खरं सांग काय पाहिजे तुला? बा आता कधी येशील माझ्या घरी? तू माझ्या घरी येशील? नाही काल दी वापस येशील का? बर तुला आईस्क्रीम देईन मग खायला मी. हा तुला बी का? बर तू शाळेत जाणारच का रे? यांच्याकडे जेवण चालू आहे कारण की आता 7:30 वाजता आणि 8:30 वाजता यांची बस आहे जी यांना घरी सोडणार आहे. इकडे सोनू कधी येऊन बसला मला कळालंच नाही. हा ना मला कळालंच नाही. विजू बघा कणीस बघा कसं केलंय बघा. हा ही खाण्याची पद्धत फक्त विजय भाऊ कोण शिका. का त्या नाही का? हा गरम गरम एवढं गरम कशाला खायचं मग? आव गरम ते. हा ते पुरे लगे निघून जातात दाणे. एक लाईन काढली त्याची तर बाकी सगळं ऑटोमॅटिक निघत जाता पटा 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 पटा. हा चला उठा बरं, आवरा बरं पटापटा. हे बघा हे आता थांबलेलेच आहेत. आता 9 तारखेपर्यंत आहे ना. 10 तारखेला जाते नाही का बरं? तुम्हाला नाही करायचं सेलिब्रेट तुमचं? हां पाहूनच करू राहिले बाबा अजून. काय सांगावं यांचं आता. चला आवरले? बॅगा भरल्यात का बाई? तू जिरे मिऱ्याची चटणी घेतली की सोबत? हां आणि ताईसाठी नाही का आपण, म्हणजे ताईसाठी नाही सानूसाठी नाही का स्पेशल हे ते काय ठेवलं? त्यो उठ उठ लवकर तो. आणि त्या रूममध्ये जा आपल्या. पळ ते नाही खायचं तिला. का ग तुला मी बाकरवडी दिली, तुला कशी वाटली चव? आवडली? किती वेळा खाल्लेली तू याच्या आधी?
पहिल्यांदाच? मग पहिल्यांदाच चव कशी आवडली? चांगली चव. हां. आणि ह्या बाया नाही का भाकरवडी म्हणायला लागल्या, त्या भाकरवडी नसते ती बाकरवडी असते. हां, आई बघा कशी करते. फोड आला सण. काय होणार दुसरं? अंदाज खिचडी. माझा कणूस कुठे आहे? चाल भेडला भेडा दे ना दादा. भाऊजीला दे ना, वाढ ना भाऊजीला. पिवडी कर झुम कर ना. भाता दे ना भाता. यांना खिचडी खूप आवडती म्हणून यांच्यासाठी स्पेशल खिचडी केलेली. पिवडी कर झुम कर ना जरासं. काय नाही झूम करायचं, ते घेईन ते. हां, कारण की माहिती आहे का, एवढ्या लवकर नाही का जेवण होतच नाही यांचं. म्हणजे जेवण यांना करा वाटत नाही एवढं लवकर. आता 7:30 वाजता आहे. 7:30 वाजता त्याचं गावाकडे होत असतील, पण इथं 8 दिवसापासून यांना सवय झालेली आहे की उशिरा जेवण करायची. आता विजयभाऊने एवढी बाकरवडी आणलेली आहे, पण उद्या उपवास आहे आषाढी एकादशी. त्याचा व्हिडिओ तुम्हाला परवा दिवशी येईल, म्हणून ह्याच व्हिडिओमध्ये देऊन टाकतो. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आत्याबाई मनीषा चाललेली आहे, तुम्हाला काय बोलला की नाही काय तुम्ही? बोलली ना. मग कसं वाटलं पुण्याला येऊन? आता चांगलं वाटलं. हे तुम्हाला नाही विचारलं पाहिजे, हे तिला विचारायला पाहिजे. हां. का ग? चल बोल 2 मिनिटं आता माझ्यासाठी. सांग कसं वाटलं तुला पुणे? खिचडी खाल्ली ना, खिचडी सब तांदूळ ना पडता. कसं काय? देखो इधर इसमें क्या है. तांदूळ पा दिसले का तांदूळ? सांग कसं वाटलं पुणे? मस्त वाटलं. मस्त वाटलं का? चक झाली का? दमचक झाली रे. इकडं फिर तिकडं फिर. गेला मोबाईल, मोबाईल गेला. एवढं कोण टाइम लागून होता? पटकन दिवशी चावून खाल्ले खाल्लाच खेळ नाही का त्या? बरं आहे बाबा. तर चला मी काय करतो आता, त्यांना सोडायला पण जाणं आहे. आणि इकडे बघा नुसतं इकडे रूममध्ये बसते आजीसोबत. आणि हे पाय हां, आजी कशी झाली? आडी झाली ना आजी. ती काढा ना सर तिला. बाळा सरळ होईन बाळा, एका हातावर नको हो ना. थांबा थांबा आजी, एका हातावर झाली तिला हात दुखणार नाही का? हां, शमाईला कळत नाही का? आता मी बोललो तर मग तोंड दिसतं. हे बघा एक हातावर जवळ हात दुखणार नाही तिचा. बोल खुदखुद करू नको. काय तुझ्या मनात सांग. तुला माहिती का आपल्याकडं पाहुणे आले त्यांना काय दिलं माहिती? परी कॅडबरी दिली. ती दिली तुला? खाल्ली तू? नाही खाल्ली? कोण दिली? जर मम्मीला विचार माझी कॅडबरी कुठे आहे म्हणा. पळ. काय खाल्लं तुम्ही? पळ लवकर. पण मला एक सांगायचं आजीबाई थांबा, काय सांगायचं बोला. मला एक व्हिडिओमध्ये कमेंट आलेली आहे. हां. आणि ते चालू होतं नेमके किंवा बऱ्याच जण कमेंट अशी केलेली आहे की ओम भाऊ तसं आत्याच जे आहे, जसं विजू भाऊ आत्याचा मुलगा ओम भाऊचा, तर राधिका ओमचे कोण असं रिलेटिव्ह मध्ये प्रश्न विचार. तूच सांग आता कोणतं कोणासार पाहिजे तू सांग, मला काय माहिती. त्याला बहीणच आहे ना. कमेंट करून विचारत ना आम्हाला, आता त्याला समजायला पाहिजे ना सर. अरे तर सगळ्यांना कसं समजणार? ते तुमची दररोज व्हिडिओ बघत नसतील, अचानक व्हिडिओ आला गेला असेल समोर, मग काय करणार? आता ऍक्च्युअली बरेच वेळा व्हिडिओ पाहतात ना, पण आता चॅनलला सर्व कमेंट करतात म्हणून डायरेक्ट विचारलं की नेमके काय होणार असं कमेंट मध्ये विचारायचं. हा ना, तर मग आता एका कमेंटसाठी एवढं बोलणं तर तुला कितपत योग्य वाटतंय? एकच कमेंट आलेली ती. हा, मग त्यासाठी एवढं बोलणं कितपत योग्य वाटतंय? तसं नाही म्हणताय. काय डोक्याने लावायचं सोडून द्यायचा विषय नाही का? मग किती कमेंट येते आजी? मग माझ्या आजीलाच लय येते बाबा, नाही का आजी? आजीचं नाही, आजी सर्व खूप छान आहे, त्यामुळे सर्वजण नमस्कार वगैरे सर्व. नमस्कारच आजीचा फेमस आहे. आणि आमच्या चॅनलमध्ये आणखी एक वेळेस सांगा की नेमके काय वाटते जेणेकरून आम्ही सुधारणा करू शकतो. सुधारणा म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करता माहिती आहे का? एका ठिकाणी बसून व्हिडिओ घेताना तो घेऊ नका. आता मी कसं उभं राहून चालत व्हिडिओ घेत असतो तसा व्हिडिओ घ्या. एका जागी बसल्याने कसं होतं, बोर होतं माणूस, होतं का नाही? काय आता तुम्ही 11 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर 3 मिनिटं बाहेरचा घ्या, 3 मिनिटं घरातला घ्या, 3 मिनिटं शेतातला घ्या. ते जोडा मस्तपैकी, लोकांना इंटरेस्ट आला पाहिजे बघायला. तसं करा. तू पाहिलं का माझा मी एका जागी बसून कधी व्हिडिओ घेतो पूर्ण 30 मिनिटाचा? हा ठीक आहे ना, मग तुम्हाला 3 मिनिटाचा ऑप्शन दिला नाही मी. काय झालं? रडू नये. कॅडबरी का? कॅडबरी का? इथं बस मी देत तुला. एवढं का रडायचं मग त्यात? हां, तर मग हां आता आपल्याला समजा इथं वेळ कमी आहे का? हा बाबा, माझं बी म्हणणं त्याचे वेळेचा अभाव असतो. ठीक आहे, तू ड्युटीला जातो तो सगळं खरं आहे,
पण राधिका घरी असती मग 3-3 मिनिटाचा व्हिडिओ घ्यायचा. हो पण आता कसं आहे आपलं घर जे आहे छोटंसं आहे. घराचा विषयच नाही विजू भाऊ. माझं सुरुवातीचं घर पाहिलं का, मग घर बांधकाम चालू होतं तेव्हा एका रूम मध्ये व्हिडिओ घेत होतो मी. अजून पण माझ्या प्रोफाईल मध्ये एका घरामध्ये एकच रूम होती, त्यात किचन बी होतं त्यात झोपत बी होतो आम्ही. बरेचसे कमेंट आहे की इकडे 1 मिनिट बस, खाली बस. 15 मिनिटं बाकी. हा तू सांग मला. हा म्हणतो यांचं घर छोटं आहे. आता मी एका रूम मध्ये व्हिडिओ घ्यायचा आपलं घर बांधकाम चालू असताना, पूर्ण 11 मिनिटाचा 17 मिनिटाचा काय असेल तो. मग मला वाटलं नाही की माझं घर छोटं आहे म्हणून. आता हे कारण झालं की नाही यांचं व्हिडिओ कमी असायचं किंवा न चालण्याचं. त्याला मी म्हटलं की 3-3 मिनिटाचा व्हिडिओ घेत जा इकडे तिकडे बाहेरचे, हो की नाही. आता सगळ्यांना बघायला इंटरेस्ट आला पाहिजे थोडा. आता राधिकाची प्रेग्नेन्सी चालू आहे, आता त्यामध्ये तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज चांगले यायला पाहिजे आणि चालायलाही पाहिजे, कारण की तुम्हालाही माहिती आहे आता अशा दिवसामध्ये तुम्ही काय काळजी घेता काय नाही, कशी काळजी घेता, हे सगळं दाखवलं पाहिजे सगळ्यांना. कळलं का, असा विषय. काय रे काऊन ओरडायला तू, ए काऊन आडवड चालत त्यांचा कमा आले हो तुमची. तर इथं रितू बघा झोपलेली आहे आणि यांचा आरडावाडा चालू आहे. म्हणून मी काय करतो आता, काय झालं डोळ्याला, हे नुसतं टावक्या आहे टावक्या नुसतं याचं काही ना काही प्रॉब्लेम चालू होतं. रात्री पाहिलं तुम्ही हाताला लागलं, आता याचं डोळ्याला लागलं, म्हणजे काही ना काही चालूच राहतं त्याच्या मागं. काय रे ए बुंडरे इकडे. तर असा यांचा विषय बघा. चला मी थोड्या वेळात तुम्हाला भेटतो, कारण की रामभाऊचा आवाज तुम्हाला खूप येत असणे याच्यात. चला. तर हे बघा, ही कोमल इकडे कुंकू लावायला आलेली आहे ताईला, कारण की ताई निघत आहे आणि ताई निघती आहे म्हणजेच कोमलच्या डोळ्यात अश्रू येणार नाही असं होऊ शकत नाही. हे बघा राणीला कुंकू लावते. राणीबाई तुझं लग्न झालेलं का, लग्न झालेल्या लोकांना लावत असते कुंकू, माझ्याकडे येशील. हा चला बाप्पा, त्या राणीची पाय नको पडू हो कोमल, अवघड आहे रे बाप्पा. चला तुला नाही घेत सर. आता पाय पडायचा प्रोग्राम चालू आहे काय बाप्पा, चल ग ये इकडे. तर आमच्या इथे एक गेस्ट आले होते, ताईच्या व्हिडिओत कळेल तुम्हाला, त्यांना कॅडबरी दिली होती पण ती कॅडबरी इथून गायब झालेली आहे. आय थिंक सो कॅडबरी खाल्ली. कशी करते पोरगी, हात लावला होता. हा ना. चला करा कोमल, ओला करा पटकन. चला बरं, ओला करा सुक्का करा. चला का गाई, चला चला चला. बाप्पा आजीचं प्रेम. चलो भाई निकलो. वो क्या पहली बार जा रही क्या सासर को, हाँ इतना रो रही है भाई. निकली भाई, निकली तो इकडे भाई. चल मग चल. हाँ का रडतीये, चल चल आताला सोडून आपण. चल आताला सोडून उतर खाली उतर. तिला सोड. अगं चल खाली हो. चल हवा खाली. रडू दे आता काय. गाडी चाबी घ्या तुम्ही. सोन गाडी चाबी घेतली ही घ्यायला का. चल मग आली ना खाली आली ना. हां चलो चला. रडू नकोस. चला येऊ का त्या, येतो परत तुमच्या घरी. चला चल येऊ का रे. आम्हीच तुमच्या घरी असत. अरे बाप, मी तर विसरलोच होतो बाबा, मी तुमच्या घरी म्हणून. चला बाय बाय. या मग आमच्या घरी. हा ठीक आहे चला. अरे मी पण चालू त्यांच्यासोबत. ते काय ओला आली खाली. हा ते काय रिक्षा. चला ना मग, आपली 2 व्हीलर जायचंय. चला चला काही नाही गाडीत. चला बाप्पा चल आहे तिथपर्यंत. चल ना. ते भाऊजी गेले पुढे, तुम्हाला दिसतंय का. आता इथे रडायचं काय आता मध्ये. आता काल काय पहिल्यांदा सासरी चालली काय, कमाल आहे बाबा. नुसतं रडू बेजार हाल करून राहिली. ए रडायली का मनीषा. अगं रडती कशाला. सोड तिला खाली. सोड तिला खाली. असं रस्त्याने रडू नको आई, चांगलं नाही वाटत.
काल काय पहिल्यांदा चालली काय माहेरी सासरी सांग बरं तू एवढं जर रडायला लागली कमाल बाबा आईची बाबा ती भोंगा जाऊन राहिली पाहिजे हां ते रिक्षा आलेली आपली आणि पटकन दिवशी जायचं आता सोड परील खाली सोड दोघी जणी केव्हाच्या रडायला लागलं परी रडू नये ना हुशार नाही का तू हां तिची आत्ता चालली म्हणून ती रडती बाबा काय सांगा तुम्हाला OTP देऊ का OTP घ्या हां OTP द्यावा लागतो ना 6915 हां चला या मग भाऊजी झालं तुझं चल ती आली मनीषा येईन ना परत ती आता महालक्ष्मीला परत येईन अजून 1 महिन्याने ती चक्र चालू दर महिन्याला चक्र चालू राहते तिला रडायचं काय त्यामध्ये मग येईन ना आता तिला काय जंगलात थोडी चालली ती रात्रभरामध्ये तर पुण्यात येते ती चला रडू नको बाळा. रडायचं नाही म्हणलं ना. हा ना मिस्टर ती मम्मा ती उभा आहे दिसली का हा चला बसा बरं पटकन रडू नको बा. किती मिनिटाचा रस्ता दादा रडू नको बा. ऐक घेऊन जाय घरी. 51 मिनिटं 8:30 वाजते काय हे 51 मिनिटाचं असते बसा लवकर चला चल माझ्याकडे बस बस चला चला येतो मी भाऊजी तिथं सोडायला हां चला वा चला चल झाला का चला आता हिला घ्या आणि वा घरी चला आता आजी बी आली नाही खाली चल मी गाडी घेऊन येतो चला आलो आता सोडायला बस सांगायला लागेल कोणती काय तो ट्रॅव्हल्स ते बुक केली का केलेली त्यांना नाही कळणार ना हां घेतो मीच चला बरं हा मी गाडी घेऊन येतो ना चल बेटा चला 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 रे तर नुसतं काय माहिती का आई दरवेळेस इमोशनल होती तुम्हाला तर माहितीच आहे आईचा विषय चालूच राहतो काही ना काही आणि परीजोर जर तडते कारण की तिची आत्या गेली आत्या गावाला गेली म्हणजे ती रडणारच झाले ना 8 दिवस आता किती दिवस राहील तिची आत्या नाही का बाळा काहून रडती एवढी परी रडू नकोस ना आता बस झालं आत्याविषयी एवढं प्रेम मला आज दिसलं बाबा हिचं एवढं प्रेम कोमल नाही आज जास्त रडत दिसते गेलं तर चलो बाय हां चल बेटा जास्त रडू नये हां हां जाऊ का आणू का त्याला तुला बी पाऊ यायला पाऊस आपण भिजून पावसात तुला एक कॅडबरी आणतो मी आता रुद्र चालला गेला तुला कॅडबरी आणतो हां किटकॅट आणायची का हां ती सानू रडते की बघ बरं सानू आहे बघ हां चला येऊ का आता चला बाय कर परी हां हां चलो त्या कशी निघली पाहिजे तशी कशी निघली पाहिजे चल बाय चल मागा लागती ती गेट लावून घ्या का रे रुदू आता कवा येशील बा माझ्या घरी तू काल देशील का मग दररोज ये जे करतो काय बाय मामा बघ काय झालं बघ ते पैसे झाले घे पैसे कॅडबरी घे कॅडबरी हा काय धर खा गा बेटा घे हा गा घे लाजू नका घे पेन्सिल आण पेन्सिल त्याच्या शाळेत जायचं धर थँक्यू नाही म्हणणार का मामाला लाजू लाजू बेजारे बाबा एवढी एवढी बॅग दिली का तिच्या वजन काय पाहिजे इथं ठेव आता मस्त झोपा सकाळी डायरेक्ट घरी जाता तुम्ही हा आणि पप्पाला मम्मीला काय म्हणजा दररोज आता दरवेळेस येणं चालत जावं ना काही ताण नाही मग बसता काय मग येईन ना तिथं कोणी येऊ का नाही येऊ तिला आणि येऊ का नाही ही दरवेळेस येते
नाही करतो त्याची गॅरंटी घेऊ शकतो, मीची गॅरंटी घेऊ शकतो. नाही या गाडीत मम्मी होत नाही ना. तर काय घाबरता? त्याला झोपले की झोपलं. एक पाणी बॉटल घ्यायची. हा पाणी बॉटल घेतली ना. खायला हा. घेतलं गेला. हा हा खायला ठेव थोडं. लघवी करायचं उतरून घे. लघवी करायला त्याला करतो का रे? करून घे बेटा. करून गेल्यावर करून गाडी सुकरतो ना. गाडीत उतरता येत नाही बा. हा चला यावं का. या चला. हा चला. सकाळी आता. हा, आता हे चालले ट्रॅव्हल्स मध्ये. चला येऊ का भाऊजी. चल राणी हो पलीकडून टाकी राणीला. या व्यवस्थित हा. येतो पोचल्यावर फोन करा सकाळी. जा दम या. पाणी बॉटल घेतली का. हा घेतली. चल बाय रुद्दू. बाय करा चला. बाय कर राणी. बाय. काय अशी पाय घासायची नाही. नवीन नवीन शिकायला लागली का तू. पाय कोण घासायली. इकडे पाय. इकडे पाय माझ्याकडे पाय. तिला जरा सहन होती नाही तू आई जवळ बसली तर. ते बा चालली बघ आई खाली सोड. खाली तुझ्या अंगावर पाय नाही खाली सोड तिला. का ग रितू. रितू बा चंबल का डाकू आहे. चंबल का डाकू. काय बोलत नाही तुला कोणी. बोलत नाही माझ्या बाईला. हा का रे बेटा. दीदी कुठे. दीदी कुठे. दीदी आय हात डोळ्यात डोळ्यात चल. डोळ्यात चल. डोळ्यात हात चला. तिला खाली सोड ना तू. तिला काय घेऊन राहिली. बस तिथे खाली. ही चालली बाय मम्मीकडे. इथं चालू आहे बघा आषाढी एकादशीचा नाश्ता. काय प्लेटा गिलेटा फेकायला लागले रे तुम्ही. काय करावं यांचं सांगा बरं मित्रांनो. हे आईला नाही का आज एक चपाती खायची बघा. चल भाई ना भाऊ नाहीये आता करावंच लागणार आहे. ते व्हिडिओ बंद कर. का बरं. मी का उपास सोडू का ते व्हिडिओ साठी वर्षाचा. काय करा मित्रांनो सांगा बरं. लय मोठा इश्यू झालेला आहे. तिची आत्या घरी गेली म्हणून तिला जरा वाईट वाटतंय बाबा. काय खवतली तू. काय नाही ना बेटा ते जमत नाही. आपल्या दीदीला जमत नाही ना. ते चाकू आहे बेटा लागन तुला देऊन टाकतो. काट्या देऊन टाक. दरवाजा उघडला की झेप पळती बाहेर. हा तर इकडे बघा तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय केलंय. कोमल काय काय केलंय तू आज. पसारा जाऊ दे आता. काय आपल्या घरात शान आहे पसारा. काय काय केलंय तू आज. साबुदाणा केला. अजून शिरा केलेला. कशाचा. रव्याचा. रव्याचा शिरा. इकडे आमटी केलेली आहे. रताळू. रताळू शिरा इथे. पिऊचा उपास नाही का. पिऊला नाही उपास. पिऊला आता ती रागी खवायची म्हणजे नाचली. आली 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 आली. खोकला आला तिला. खोकला यायला. नाही घेत मी तुला. तुला मी घेत नाहीये पिऊ. आता आता काय तेव्हा मला घे घेऊन तेव्हा माग माग जातो. ती घे ती बा. नाही घेत ग मी तुला. तू कितीही माग आली तर मी तुला घेऊ शकत नाही. सॉरी. कळालं का तुला. किती आली. हो दूध पण आणायचं का. दूध आता बंद करायचं मला वाटतं. 1 वर्षाची होईना ती. 1 वर्ष झालं बंद करते. इकडे आमची आजी बसलेली. आजीबाई कुठे गेली आहेत का. आजीबाई काय तुम्ही आषाढी एकादशी शुभेच्छा द्या सगळ्यांना. द्या म्हणा. शुभेच्छा. शुभेच्छा. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आवरा लवकर आता पटापटा. आजीला करायचं फराळाचं चालू यायचं थोडं. हो चला. चल बेटा बाय कर. मला बाय कर. मला बाय कर. बाय कर. बाय कर. बाय कर. हो उद्या कर दादा. जाऊ द्या आता. आज तू कोणता लुक घेतलाय हा. समोर 1 मिनिट इकडे ये. माझ्याकडे ये. कोणता लुक केलाय सांग बरं.
कोणता 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 लुक केलाय? कोणता? रुक्मईचा. कोणता? हा. आणि याच्यात एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड झालेला आहे आमच्या चॅनलला, तुम्ही जाऊन बघू शकता. पण तुला आवडला का ड्रेस? साडी आवडली की? किती मस्त डान्स केला, तू बघितला ना? नाही आवडत. दुसरी नाही आवडत का? ही आवडती का? ती आवडती का? बर. हा मामा तुला घेऊन चालला आता वरती घालायला साडी. काय जाती वरती? जा. सगळ्यांना म्हण ना, तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. हा. जय हरी विठ्ठल. चला वावरती आता. जाओ भाग जाओ. हा हो तू जा ना. तो सुदर्शन आलाय पण चांगलं जेवण करून आला वाटतं भाऊ. काय भाऊ? जय हरी विठ्ठल. विजय भाऊ या ना इकडे जरा, इथं बसा ना. व्हिडिओ मध्ये तुम्ही कव्हर होताय सगळे, माहितीये का? आली आली आली. कशी दिसते रुक्मई सांग सुदर्शन? एकदम छान, एकदम छान. मामाला म्हणा अन्न चॉकलेट अन्न म्हणा. ते तसाच तो काही शब्द वापरतो तो. मित्रांनो एक सेशन पूर्ण भरून हिजी भाऊच्या शब्दांवर, माहिती का? हिजी भाऊचे शब्द एवढे खतरनाक असतात आणि ते डायरेक्टली वॉर करतात अंगावर. जा बेटा वरती जाता. साडी पण नेसून दिली तुला. चालेल. कोणत्या मामीनं? येड्या मामीनं. राधिका मामीने दिली घालून. राधिका काय? मामी. राधिका मामी. हा खूप छान नेसलं लुगडं. लुगडं नाही ना रे ते. साडी साडी आहे ना ती. लुगडं साडीमध्ये फरक कळतो की तुम्हाला? काय राव कळतो त्यांना. काय बोला त्यांना. आणि विशेष म्हणजे त्यांच्या भाषेचं मला लय आवड आहे. लय भारी भाषा आहे ती. भाषा भाषा भाषी का भाषा? भाषा भाषा काय सांगा आता भाषा त्यांची. शब्द असतात. शुद्ध मराठी नाही आमची. नाही शुद्ध नाही. अरे आम्ही काय म्हणतोय, तुम्ही शुद्ध नका बोल, तुमच्या गावाकडचीच बोला. पण शब्द तरी व्यवस्थित वापरा. शब्द म्हणजे कोणते? आता भाषेवर मी बोलायला गेलो सुदर्शन परत आता माझा मी ट्रोल होईल. काय असा विषय असतो माहितीये का सुदर्शन? आता तुम्ही म्हणाल की तुम्ही प्रत्येक वेळेस विजू भाऊला का नाव ठेवतो, का नाव ठेवतो, तर नाव ठेवण्यासाठी ते काम करतातच. आता तुम्हाला मी 2-3 शब्द सांगितले असते, पण जाऊ दे आता ते विषय सोडा. त्यांना कालपासून एक ब्रँड प्रमोशन आलेलं होतं. त्या प्रमोशनच्या प्रोडक्टचं त्यांना 3 वेळा नाव चुकीचं घेतलं. बरं त्यांना गोप्रो जे आहे, गोप्रो सुद्धा मध्ये ते मला एकदा आले, मला काय म्हणतं माहितीये का? मला रात्री 12 वाजता वाजवला. आम्ही मनालीला गेलतो बघा, तुम्हाला किस्सा सांगायचं राहिला. मनालीला गेलतो रात्री 12 वाजता वाजवला. मी उघडला, मला काय म्हणतो माहिती का? गोरिल्ला. ते म्हटलं गोरिल्ला? कोणता गोरिल्ला? आणि इथं कसं काय आला म्हटलं गोरिल्ला? बाबा एक तर मग अर्ध्या झोपीमध्ये उठून दिला. नंतर म्हणतो मला व्हिडिओ घ्यायचा आहे गोरिल्ला दे. त्याला म्हटलं गोरिल्ला नाही, ते गोप्रो असतो. अजूनही त्याला त्याचं नाव स्पष्ट घेता नाही, म्हणजे शिकण्याची उम्मीद पण नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे माझा जीव जरा चिडतो कधी कधी. तिला जाऊ दे ना. तर तुम्ही मला या गोष्टीवर बोलू नका, कारण की आपले विजय भाऊ आहेत तसे आणि आम्ही त्यांना जीव लावतो, ते आम्हाला जीव लावतात. पण काय शब्द थोडेफार 19-20 नाही, 19-20 लाख का फरक है. थोड़ा बहुत समझ के लेना पड़ता है, इसलिए हम शांत बैठते हैं. तर असा काही विषय आहे. आणि अद्विका सावळे हे जे चॅनल आहे त्याच्यावर दादा व्हिडिओ टाकताय, म्हणजे माझे पप्पा व्हिडिओ टाकताय या बायांचे काढून. दुपारच्या टायमाला जरा शूट करताय त्यांना वेळ भेटल्यावर. तिकडेही जाऊन तुम्ही चॅनलवर व्हिडिओ जाऊन बघू शकता. छान छान व्हिडिओ येतील. परी, आई, कोमल हे 3-4 जणी मिळून व्हिडिओ टाकणारे. रोहिणी पण असेल त्यात कदाचित, मला नाही माहीत त्यांचे पुढचे प्लॅन काय आहेत. त्यांच्याकडे चॅनलचा ॲक्सेस दिलेला आहे, ते तिकडून व्हिडिओ अपलोड करतीलच. मला जायचं आता ऑफिसला. सुदर्शन सगळ्यांना शुभेच्छा द्या ना. आषाढी एकादशीच्या माझ्याकडून आणि ओम भाऊच्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. बर. काय म्हणता सुदर्शन राव? काहीच नाही, बस राम राम. राम राम. बरं आहे का? आज आम्हाला घ्यायचा होता घरी व्हिडिओ, पण काय झाले व्हिडिओ पूर्ण झालेला नाहीये, त्याच्यामुळे आपण बघू आता काय होईल. तर आजच्या दिवस गॅप देऊ, नाही तर जमन का? हां. तर आता काय झालंय माहिती आहे का? सहज मी एकदा बोलता बोलता नाही व्हिडिओत निघून गेलं की मी याला सुंदर म्हणतो. हां, कारण की हा हँडसम दिसतो म्हणून याला सुंदर म्हणतो.
तर आपले जे कमेंट बॉक्समध्ये ज्या लेडीज आहेत ना त्या आता सुंदरच म्हणायला लागलेले आहे. आता हा मला बोलतोय की त्या कस काय सुंदर म्हणायला लागल्या, आता माझं एवढं कारण की याचं नाव व्यवस्थित सुदर्शन नाव आहे. हा, नाव 4 अक्षरी नाव घेण्यापेक्षा 3च अक्षरी नाव घेतलेलं बेटर. सुंदर सुंदर सुंदर, सुंदर म्हणजे हँडसम, हँडसम म्हणजे सुंदर, सुंदर म्हणजे सुदर्शन, सुदर्शन म्हणजे सुंदर, असं काहीतरी कॉम्बिनेशन लावून आपण सुंदर म्हणूया. बघू आता चॅनलचं नाव पण चेंज करायचा प्रयत्न करू, वैशू सुंदर करूया. आणि असा सपोर्ट करता माझ्या चॅनलला. मी नुसतं म्हटलं तुला त्या व्हिडिओमध्ये 15,000 फक्त 200 कमी आहे. मी 1 तासानं का 2 तासानं बघितलं तर 15,000 कंप्लीट झालेले होते. त्याच्यामुळं एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित वाटतंय. छान सपोर्ट करताय. व्हिडिओ तुम्हाला जर कधी सुदर्शनची व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्याची फॅमिली वेगळी झाली, माझी फॅमिली वेगळी झाली, तर त्यांनाच तुम्हाला सपोर्ट करणं बंधनकारक आहे. कारण की दोघांचे व्हिडिओ डिफरंट असतात. जसं की राम भाऊचे माझे व्हिडिओ सेम सेम असतात थोडेफार, किंवा ताईचे विजय भाऊचे आमचे व्हिडिओ सेम असतात इकडे आल्यानंतर. पण सुदर्शनचे जे व्हिडिओ आहे पूर्णतः डिफरंट असतात. त्यांच्यासोबत एक स्कॅम झालेला आहे, तो देखील त्यांच्या व्हिडिओतून कळेल तुम्हाला. आज येणाऱ्या व्हिडिओ आहे ना, आज नाही, आज उपवासाचं आहे, तर आज नाही टाकलं. उद्याच्या दिवशी टाकेल. तो स्कॅम झालेला आहे, तो काय स्कॅम झालेला आहे त्याच्या व्हिडिओत कळेलच. तोपर्यंत तुम्ही वैशू सुदर्शन हे जे चॅनल आहे ते जाऊन सबस्क्राईब करा. बाकी चॅनलला सपोर्ट तर करताच तुम्ही. चला मस्त सपोर्ट सगळ्यांना परत एकदा आषाढी एकादशी खूप खूप शुभेच्छा. मी व्हिडिओचा एंड करतो, कारण की ऑलमोस्ट व्हिडिओ आपला 30 मिनिटाचा पार झालेला आहे. आणि सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. मी जातोय ऑफिसला, लाईट गेलेली आहे. नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जगातला सगळ्यात मोठा आनंद झाला मला. 6 दिवसानंतर नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि हो, अजून एक मोठी गुड न्यूज आहे, ती उद्याचे व्हिडिओ सांगणार आहे. चला सगळ्यांना बाय बाय.